काल नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनल पार्क या ठिकाणी एक 51 वर्षीय इसमाची डेड बॉडी मिळाल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्यानुसार सदर घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर त्या इसमाच्या डोक्यावरती धारदार आणि टणक वस्तूने वार केल्याचं दिसून येत होतं। त्यानंतर पुढील तपासामध्ये मध्यरात्री त्या कुटुंबियांचा वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार नवघर पोलीस स्टेशनचे DB पथकाने मृतकाची पत्नी आणि त्यांच्या मुलांना तपासकामी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टीच्या वादावरून सदर इसमासोबत वाद झाल्याने त्यास मारून टाकल्याचे निष्पन्न झाले। त्याप्रमाणे सदरच्या गुन्ह्यामध्ये मृतकाची पत्नी, एक वयस्क मुलगा यांना अटक करण्यात आलेली आहे। एक मुलगा जो आहे तो अल्पवयीन आहे आणि त्याला ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डकडं आज प्रोड्यूस करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा प्राथमिक हेतू हा प्रॉपर्टीच्या वादावरून त्यांच्या कुटुंबियामधून वाद होता आणि त्यातूनच त्यांनी हे प्रकार केल्याचं निष्पन्न होत आहे। सर, सकाळी एका पत्रकारांच्या हातामध्ये एक CCTV आली होती की सोसायटीमधून त्यांचं कुटुंब बाहेर जात होतं। हे नेमकं कुठे पलायन करत होते आणि कुठल्या ठिकाणी जात होते काय माहिती? घटनास्थळावरून ते बाहेर येताना दिसत आहेत, ते एक सिक्वेन्समध्ये बाहेर पडताना जे दिसत आहेत ते घटना ठिकाणावरून मग ते काल आपण ज्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्या ठिकाणी ते गेले असावे। तिथून किती लोकांनी सध्या त्याच्या घरचे जे आहे मुलगी, तो पत्नी आणि त्याची 2 मुलं त्यांचं ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट होती असं तरी आता सध्यापर्यंत दिसतं आहे। हत्या करण्यासाठी कुठले वस्तू वगैरे काय वापरली होती? प्राथमिक तपासामध्ये त्यांनी ते एक वर्कशॉप होतं ज्वेलरी मेकिंगचं आणि तिथं बरेचसे इन्स्ट्रुमेंट वगैरे होते, त्यातूनच काही वस्तू वापरल्याचं दिसून येतं।